कर्जमाफी घेतल्याशिवाय हटणार नाही. बच्चू कडूंचा नागपुरात ट्रॅक्टर मोर्चा. मुख्यमंत्र्यांनी तोडगा न काढल्यास रामगिरी बंगल्यावर कूच करण्याचा इशारा. बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं. शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू. फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यामधील जैन बोर्डिंग बाबत रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. 230 कोटी कुठून आले? चौकशी करून कारवाई करा. बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं. धंगेकरांची मागणी. मित्रपक्षांवर बोलू नका, पण अन्यायाच्या विरोधात लढा, असं शिंदे म्हणाले. उद्यापासून नवे धमाके. शिंदेंच्या भेटीनंतर सुद्धा धंगेकर आक्रमक. धंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केला नाही. कोणत्याही समाजावर अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया. नवनाथ बन यांच्याकडून धंगेकरांचा बावळ नोबिता असा उल्लेख. रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आले. बन यांची टीका. मला 50 कोटी निंबाळकर यांच्याकडनं उसने घ्यावे लागतील. अब्रू नुकसानीचा दावा केल्यानंतर अंधारेंचा खोचक टोला. मी 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यामध्ये येणार. धमक्या द्यायच्या असतील तर खुशाल द्या. अंधारेंचं आव्हान. चाकणकर आगवणे बहिणींच्या मुद्द्यावर का बोलल्या नाही? चाकणकर महिला आयोगाला काळीमा फासतायत. तटकरेंनी आवरावं. अंधारेंचा निशाणा.